हेलो एवरीवन एंड वेलकम यू ऑल इनटू द कायरल एकेडमी। स्वागत है आप सभी का कायरल एकेडमी के इस अमेजिंग से प्लेटफॉर्म पे। ये जो वीडियो है दिस इज फॉर द महाजनको वैकेंसी रिलेटेड वीडियो। महाजनको का कोर्स हम लॉन्चिंग करने जा रहे हैं। तो महाजनको कोर्स जो है दैट इज वैलिड ओनली फॉर महाराष्ट्र स्टूडेंट। मैक्सिमम जो कंडीशन है इसमें सिर्फ महाराष्ट्र के स्टूडेंट अप्लाई कर सकते हैं, इसीलिए इससे आगे जो वीडियो होगा मैं मराठी में बताने वाला हूँ। ठीक है, आप लोग जो लोग नॉन महाराष्ट्र से नहीं है वो लोग इस वीडियो को यहाँ पे पॉज कर सकते हो, मतलब अवॉइड कर सकते हो। आपको बिना देखे आप यहाँ से जा सकते हो, आपका टाइम वेस्ट नहीं करना चाहता। ठीक है, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे सगळ्यांचे इथं स्वागत आहे। नमस्कार मंडळी, महाजनको केमिस्ट कोर्स साठी सर्वोत्तम कोर्स जो आहे तो कायरल अकॅडमी प्रोव्हाइड करत आहे। आधीही आम्ही कोर्स प्रोव्हाइड करा, भरपूर स्टुडंट चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे, बरेच स्टुडंट त्यातनं अभ्यास करत आहेत अजून पण। यासाठी आता जसं की कमी टाइम आहे, बऱ्याच लोकांना मॅक्सिमम जे लेक्चर असतात, मोठा सिलेबस असतो तो कव्हर करणं खूप डिफिकल्ट असतं। त्यामुळे जो सिलेबस आहे तो आपण कव्हर करत आहोत क्रॅश कोर्सच्या माध्यमातून। एक कॉन्साइज वे मध्ये आपण सिलेबस कंप्लीट करणार आहोत। त्यात डेली तुमचे 2 लेक्चरची प्लॅनिंग असणार आहे। कोर्स कशासाठी असणार आहे? महाजनको केमिस्ट क्रॅश कोर्स फॉर असिस्टंट केमिस्ट ऍज वेल एज ज्युनियर केमिस्ट, दोघांसाठी हा कोर्स आहे। कोर्सची ओरिजिनल किंमत असिस्टंट केमिस्टची 6000 आहे आणि ज्युनियर केमिस्टची 5000 आहे, बट दोघही कोर्स आपण फक्त 2499 रुपयात आपण देत आहोत। सगळ्यात आधी सांगू इच्छितो प्लस यावर 500 रुपीज एक्स्ट्रा ऑफ तुम्हाला भेटणार आहे। कुपन कोड मी सांगणार आहे सगळ्यात शेवटी। आधी समजून घेऊयात की या कोर्सचं आपलं काय एम आहे, हा कोर्स तुम्ही का घेतला पाहिजे, ज्या लोकांनी हा कोर्स घेतलेला त्यांना काय काय आम्ही फॅसिलिटी प्रोव्हाइड करणार आहोत ते मी सांगणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं, दोघांमध्ये कॉमन केमिस्ट्री जाणार आहे। ठीक आहे, केमिस्ट्री आणि ऍप्टिट्यूड। तर तुम्ही सगळ्यात आधी लक्षात ठेवा की जे पेपर पॅटर्न आहे, जे असिस्टंट केमिस्ट्री किंवा ज्युनियर केमिस्ट्री, त्यात प्रोफेशनल नॉलेज जे आहे ना, प्रोफेशनल नॉलेज जे आहे, जो प्रोफेशनल जो पार्ट है दैट इज योर 120 मार्क्स है। ठीक है, इंग्लिश है, इंग्लिश आहे, मराठी आहे, इंग्लिश आहे, मराठी आहे। तर इंग्लिश तुमचं किती आहे? 10 मार्क्स, मराठी किती आहे? 10 मार्क्स। ठीक है, रिजनिंग आहे, रिजनिंग आहे, एप्टी आहे, एप्टिट्यूड आहे। ठीक आहे, मॅथमॅटिकल एप्टिट्यूड आहे। ठीक आहे, तर हे 20 मार्क्स, हे 20 मार्क्स, टोटल किती झाले? 120, 20 आणि 20 40, किती झाले? 120 40 60 आणि 180 मार्क्स, टोटल 180 मार्क्स आहे। प्रोफेशनल मध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो, प्रोफेशनल मध्ये जे ज्युनियर केमिस्ट आहे, ज्युनियर केमिस्ट साठी सिलेबस काय आहे? ज्युनियर साठी सिलेबस आहे आपला ग्रॅज्युएशन लेवल केमिस्ट्री, ग्रॅज्युएशन लेवल केमिस्ट्री, ग्रॅज्युएशन लेवल केमिस्ट्री। ठीक आहे, आणि प्रोफेशनल मध्ये असिस्टंट साठी सिलेबस काय आहे? असिस्टंट ही हायर पोस्ट आहे, त्यामुळे यामध्ये सिलेबस आहे केमिस्ट्री पीजी लेवल केमिस्ट्री, पीजी लेवल केमिस्ट्री म्हणजे एमएससी लेवलची केमिस्ट्री आहे। ठीक आहे, एमएससी लेवलची केमिस्ट्री आहे, प्लस टीपीएस केमिस्ट्री आहे, टीपीएस केमिस्ट्री आहे। ठीक आहे, टीपीएस केमिस्ट्री आहे। तर याच्यात फक्त केमिस्ट्री आहे। इंग्लिश मराठी 10 मार्क्स, 120 130 140, रिजनिंग 160 आणि 20, ऍप्टिट्यूड 180 मार्क्स। ठीक आहे, तर लक्षात ठेवा मित्रांनो, यात ग्रॅज्युएशन लेवल केमिस्ट्री एक्स्ट्रा काय आहे? फक्त टीपीएस केमिस्ट्री, थर्मल पॉवर स्टेशन केमिस्ट्री जी आहे ती एक्स्ट्रा आहे याच्यात, आणि काही एमएससी लेवलचे टॉपिक्स आहेत, एमएससी लेवलचे टॉपिक्स आहेत ती एक्स्ट्रा आहे याच्यात। ठीक आहे, तर यातनं कोणता कोणता पोर्शन डिफरंट आहे ते मी तुम्हाला समजवलं। तर यात मी तुम्हाला सांगू इच्छितो की कोणता कोणता पोर्शन ज्युनियर केमिस्ट्री प्लस असिस्टंट केमिस्ट्री। तो ज्युनियर केमिस्ट मध्ये आणि असिस्टंट केमिस्ट मध्ये क्रॅश कोर्स मध्ये आपण काय कव्हर करणार, तुम्हाला हे समजलं असेल तर आम्ही तुम्हाला पुढे सांगतो की कसं आपण प्लॅनिंग आहे। क्रॅश कोर्स जर तुम्ही म्हटलं, क्रॅश कोर्स म्हटलं म्हणजे सिंपल क्रॅश कोर्स आपला राहणार आहे। यात खूप डिटेल
खूप कॉन्सेप्च्युअल गोष्टी, जर तुम्ही असं म्हणत असाल की तुमची खूप कॉन्सेप्ट बिल्डअप होतील, एकदम तुम्ही ज्ञानी बनून जाणार एखाद्या टॉपिक मध्ये, तर बिलकुल असं विचार करू नका. इट्स अबाउट ओनली एक्झामिनेशन. तुमची एक्झाम कशी पास झाली पाहिजे एवढं येतं. हे 4 टॉपिक इम्पॉर्टंट आहेत केमिकल बॉन्डिंग मधनं. 4 टॉपिक घ्यायचे, त्यांचं थोडं बेसिक सांगायचं, 4 टॉपिक सांगायचं, क्वेश्चन घ्यायचे, टॉपिक सांगायचं, क्वेश्चन घ्यायचं, टॉपिक सांगायचं, क्वेश्चन घ्यायचे. तर अशा पद्धतीने तुमचं काम चालणार आहे. तर टॉपिक आणि क्वेश्चन, कॉन्सेप्ट क्वेश्चन, कोणतेही चॅप्टर आहे तर त्यातले काय होतील, कोणत्याही चॅप्टर मधनं कसं होईल स्टार्टिंग, इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट घेतले जातील, कॉन्सेप्ट घेतले जातील प्लस डायरेक्ट क्वेश्चन्स घेतले जातील. ठीक आहे. कोणत्या लोकांनी हा कोर्स जॉईन केला पाहिजे, सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्यांचे बेसिक्स थोडे क्लिअर असतील त्यांनीच हा कोर्स जॉईन केला पाहिजे. ज्यांचे बेसिक्स थोडे क्लिअर असतील त्यांनीच हा कोर्स जॉईन केला पाहिजे. ज्यांचे केमिस्ट्री वाचून 6 वर्ष झाले, 10 वर्ष झाले आणि ते जर केमिस्ट्रीच्या टच मध्ये नाही येत तर त्यांनी हा कोर्स बिलकुल जॉईन करू नये. बिकॉज तुम्हाला हे ना खूप जड जातं आणि जड गेल्यानंतर तुम्ही मग म्हणतात की अरे आम्हाला तर सर हे एकदम डिफिकल्ट जातंय वगैरे वगैरे. ठीक आहे, आम्हाला एवढं हे जमत नाहीये, याला अजून बेसिक करा. तुम्हाला काय जमतं याच्यावर पेपरची लेवल डिसाईड नाही होत ना. आपल्याला काय जमतं याच्यावर पेपरची लेवल डिसाईड नाही होत. पेपरमध्ये जे येतं, सिलेबस मध्ये जे दिलेलं आहे ते आम्हाला शिकवावं लागतं. ठीक आहे, त्याच्यानुसार आम्ही प्लॅनिंग करून शिकवतो. ठीक आहे. कोणी यात जॉईन करायला पाहिजे की ज्यांचे थोडे बेसिक कॉन्सेप्ट आहेत बाबा, ज्यांनी ग्रॅज्युएशन केलेलं आहे, आता 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, अशा लोकांनी जॉईन केलं काही हरकत नाही. बट बरेचदा असं होतं की ज्यांचे 10 वर्ष झाले ते लोक जॉब करतात, त्यांना बिलकुल पॉसिबल नाही होत, तर त्यांनी हा कोर्स बिलकुल जॉईन करू नका. बिकॉज यात काय प्रॉब्लेम होतो ना, तुम्ही नंतर माझं खूप जास्त डोकं खातात. त्याच्यामुळे मी याच्यात क्लिअरली सांगतोय की ज्यांना टाइम कमी आहे, ज्यांचे कॉन्सेप्ट क्लिअर नाही आहेत, त्यांनी हा कोर्स जॉईन करू नका. ज्यांचे कॉन्सेप्ट थोडेफार चांगले आहेत, म्हणजे 11वी 12वी लेवलचं थोडंफार तर आलं पाहिजे ना राव, तेवढं जर येत असेल तुम्हाला, तुम्ही हा कोर्स जॉईन करा. दुसरी गोष्ट, इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट प्लस क्वेश्चन यात कव्हर होणार आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला जो रेग्युलर कोर्स आहे आमचा, जुना असिस्टंट केमिस्ट आणि ज्युनियर केमिस्टचा कोर्स, त्यामध्ये आम्ही डीपीपीस म्हणजे डेली प्रॅक्टिस प्रॉब्लेम अँड क्वेश्चनचे सोल्युशन दिलेले आहेत. क्वेश्चन प्रॅक्टिस साठी तुम्हाला पूर्ण भेटणार आहेत ते. ठीक आहे. तर दुसरी गोष्ट यात तुम्हाला डीपीपी भेटणार आहेत, डीपीपी भेटणार आहेत प्लस सोल्युशन भेटणार आहेत त्यांचे. ठीक आहे, त्याच्यामुळे डायरेक्ट तुम्ही ते करू शकता. तिसरी गोष्ट काय भेटणार आहे याच्यात, टेस्ट सिरीज भेटणार आहे, टेस्ट सिरीज भेटणार आहे. ठीक आहे. चौथी गोष्ट, काही चॅप्टर्स रेकॉर्डेड चॅप्टर्स भेटणार आहेत. काही म्हणजे किती सर, ऑलमोस्ट 40% चॅप्टर तुम्हाला रेकॉर्डेड यात भेटणार आहेत. जसं की असिस्टंट केमिस्ट्री, जसं ऍप्टिट्यूड आहे, ऍप्टिट्यूड आहे समजा. ठीक आहे, ऍप्टिट्यूड आहे, ऍप्टिट्यूड तुम्हाला रेकॉर्डेड भेटणार आहे, रेकॉर्डेड चॅप्टर्स. ऍप्टिट्यूड आहे ते तुम्हाला रेकॉर्डेड करावं लागणार आहे. जे दोघांना आहे, ज्युनियर केमिस्ट ऍज वेल एज असिस्टंट केमिस्ट, दोघांमध्ये तो चॅप्टर आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवा यात, दुसरी गोष्ट यात लक्षात ठेवा की टीपीएस केमिस्ट्री पूर्ण तुम्हाला रेकॉर्ड भेटणार आहे. टीपीएस केमिस्ट्री रेकॉर्डेड भेटणार आहे पूर्ण. ठीक आहे. तिसरी गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, यात काही चॅप्टर्स 40% सिलेबस ऑफ 40% ऑफ केमिस्ट्री तुम्हाला रेकॉर्डेड करावे लागणार आहे. जे कमी इम्पॉर्टंट आहेत, जे कमी इम्पॉर्टंट आहेत ते आम्ही रेकॉर्डेड मध्ये टाकणार आहोत. ज्यांना करायचं असेल ते करतील, ज्यांना सोडायचे असेल ते सोडतील. ठीक आहे. हे कोणते लेक्चर राहणार आहेत मी स्पष्ट क्लिअरपणे सांगतो तुम्हाला. आम्ही महाजनकोची बॅच लॉन्च नाही करत दरवर्षी, कारण दरवर्षी वॅकन्सीज नाही आहेत. आम्ही दरवेळेस शिकवतो IIT जॅम, CSIR नेट, गेट, हे कोर्सेस आम्ही शिकवत असतो. तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की IIT जॅमचा तुम्ही अभ्यास करताय म्हणजे हाय लेवलचा करताय, नेटचा अभ्यास करताय म्हणजे तुम्ही हाय लेवलचा करताय. हाय लेवलचा स्टडी असतो, याचा अर्थ असा नाहीये की त्या गोष्टी केल्या नाही पाहिजे. जर तुमच्या सिलेबस मध्ये ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत 1, 2, 3, 4 पॉईंट जर लिहिलेले आहेत ना, तर आमचं काम आहे की ते 4ही पॉईंट त्यात कव्हर करणं. ठीक आहे, तर आमचं काम आहे त्यात 4ही पॉईंट कव्हर करणं. तर हे जे रेकॉर्डेड 40% ऑफ केमिस्ट्री रेकॉर्डेड राहणार आहे, हे IIT जॅमचे, CSIR नेटचे आणि गेटचे लेवलचे लेक्चर्स तुमचे राहणार आहे. ठीक आहे. तर हे तुम्हाला कव्हर करावं लागणार आहे. 60% मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स जे आहेत ते आपण लाईव्ह घेणार आहोत, जेवढे पॉसिबल आम्हाला होतील. ऑर्गॅनिक मध्ये, इनऑर्गॅनिक मध्ये, फिजिकल मध्ये थोडे कमी होतील मे बी, याच्यात काही ठराविक टॉपिक होतील. फिजिकलचा सिलेबस तसाही कमी आहे, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक मध्ये होतील. ठीक आहे, ते या गोष्टी आपण घेणार आहोत.
अनालिटिकल केमिस्ट्री 40% ऑफ केमिस्ट्री मध्ये मी जे मला आठवतील आता ते चॅप्टर मी सांगून देतो. जसं अनालिटिकल केमिस्ट्री जे महाजनकोच्या बॅच मध्ये आम्ही घेतलेलं आहे ऑलरेडी, तर ते चालू आहे म्हणजे आता चालू आहे ते पण. अनालिटिकल केमिस्ट्री केमिस्ट्रीचा पोर्शन आहे, 4 ते 5 लेक्चर राहतील ते रेकॉर्डेड राहतील. ठीक आहे. लाईक सॉलिड स्टेट छोटे छोटे चॅप्टरचे राहतील काही ते रेकॉर्डेड राहतील. 60% सिलेबस आम्ही लाईव्ह घेऊ. यात तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो की जो मराठी आणि इंग्लिशचा पोर्शन आहे तो मला पॉसिबल झालं तर मी करेल, अदरवाइज मी तो नाही करणार. तर तुम्ही काय कन्सिडर करायचं आता की होईल का नाही होईल, होप धरायचे तुम्हाला कन्सिडर होईल का नाही होईल असं तुम्ही कन्सिडर करायचं. ठीक आहे, बिकॉज दॅट इज नॉट व्हेरी इम्पॉर्टंट. 10 मार्काचा जे काही इम्पॉर्टंट नाहीये. आणि ही जे 10 मार्क्स आहेत ना, तुम्हाला मी गॅरंटेड सांगतो मित्रांनो, तुम्ही डायरेक्ट पेपरला गेलात ना कमीत कमी 10 मार्क्स तुम्हाला याच्यातून भेटून जातील. फक्त 10 मार्क्सचा संघर्ष आहे. तर 10 मार्कासाठी एवढे लेक्चर्स मला करणं बिलकुल बी पॉसिबल नाहीये. जमलं मला टीचर कोणी भेटलं की 10 लेक्चर मध्ये तुम्हाला संपवून देतो तर बिलकुल आपण ते करून घेऊ. बट जर नाही जमत ते टीचर भेटत नाहीये तर मग ते आपण नाही करणार. ठीक आहे, आता तुम्ही काय कन्सिडर करायचं कोर्स घेताना तुम्ही क्लिअरली कन्सिडर करायचं की तुम्हाला ते भेटणार नाहीये. भेटलं तर बोनस. ठीक आहे, भेटलं तर ते बोनस. ठीक आहे. तिसरी गोष्ट सांगू इच्छितो मित्रांनो, याचे टीपीएस केमिस्ट्री जे कव्हर आहे किंवा जे केमिस्ट्री जे आपण कव्हर करतोय याच्यात पीवायक्यू राहणार नाहीयेत. पीवायक्यू नाहीये त्याच्यात. ठीक आहे, बरेच लोक म्हणतात सर तुम्ही फीज वगैरे घेतली पीवायक्यू द्या. आमच्याकडे पीवायक्यू जर असले तर आम्ही का नाही देणार तुम्हाला, आम्हाला सांभाळून त्याचं काय लोणचं टाकायचं का नाही ना. तर आमच्याकडे पीवायक्यू अवेलेबल नाहीयेत, कोणाकडेच नाहीयेत. जर तुम्ही कुठे युट्यूबला वगैरे बघत आहात की यांनी पीवायक्यू आहे यांनी पीवायक्यू घेतलेले आहेत, व्हेरी व्हेरी रॉंग. कोणाकडे त्याचे पीवायक्यू नाहीयेत. तुम्ही चुकीची इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटते. ठीक आहे, बरेच लोक म्हणतात की खूप इझी शिकवा सर. ते इझी शिकवून पेपर नाही होत, लक्षात ठेवा. जे लोक तुम्हाला सांगतात ना की नेटचा किंवा जॅमचा अभ्यास करू नका, त्यांना केमिस्ट्री नाहीये ती ऍडव्हान्स लेवलची म्हणून तुम्हाला ते सांगतात. भरकवताय तुम्हाला भरकवताय तुम्हाला ते, समजलं का. ठीक आहे, मिसगाईड करतायत तुम्हाला. ते तुम्ही लक्षात ठेवा की त्यांना केमिस्ट्री नाही येत ना ऍडव्हान्स म्हणून तुम्हाला ते सांगतात. तुम्हाला जर कोणी असं सांगेल की ऍडव्हान्स वाचू नका, तुम्ही किती लोकांना विचारा, असेच लोक सिलेक्ट झालेले आहेत. कोणी जे लेक्चरशिप करत होते, लेक्चरशिप करणारे म्हणजे थोडाफार अभ्यास असतो. कोणी असे होते दुसरे की ज्यांची नेटची तयारी करत होते, सेटची तयारी करत होते, जॅमची तयारी करत होते, असे लोक. ठीक आहे, तिसरं कोणी जे युनिट मध्ये शिकवतात असे लोक सिलेक्ट जनरली होतात. का होतात कारण त्यांना शिकवायची प्रॅक्टिस असते, अभ्यास केलेला असतो, रेग्युलर टच मध्ये असतात. तर तुम्हाला जे लेक्चर भेटतात दॅट इज अकॉर्डिंग टू युअर सिलेबस आहे. तुम्हाला कोणी भरकआउट मिसगाईड करते तुम्हाला की अरे, तुम्हाला जर कोणी मिसगाईड करते ना की यात जे तुम्हाला जर कोणी मिसगाईड करते की तुम्ही हे करू नका ते करू नका, कारण त्यांना ते येत नाही. त्यांना असं वाटतंय की ते खूप सोपं आहे, सोपा पेपर आहे. तो नाही, E2 इलिमिनेशन वर क्वेश्चन होता ट्रान्झिशन स्टेट सहित. कसं येणार तुम्हाला सॉल्व जर तुम्ही अभ्यास केलाच नाही. जर साधे फक्त अरेनियस ऍसिड काय असतं, ब्रॉन्स्टेड ऍसिड काय असतं, असे प्रश्न नाही आहेत बाळा. कपलिंग रिएक्शनचे क्वेश्चन आले होते रिएजंट मधनं. कोणते कपलिंग रिएक्शनचे, कपलिंग रिएक्शनचे प्रश्न जर तुमचे येतात तर तुम्ही हा विचार करा, बोरॅन सुझुकी कपलिंग वर क्वेश्चन आलेला होता लास्ट टाइम. मी पेपर दिला, मला माहिती ना. आता तुम्ही ज्यांनी पेपर दिला त्यांना विचारणं सोडून, आता कसं आम्ही जास्त बोलत नाही, पण ज्यांनी पेपर दिला त्यांना माहिती का ज्यांनी कधी पेपरच दिला नाही, ज्यांना कधी केमिस्ट्रीचा कज माहित नाही, तर कसं होईल ना मित्रांनो. तुम्ही कसं होईल मला समजतच नाही तुमचं. ठीक आहे, तर जेन्युनली गोष्टी फॉलो करा. थोडं डिफिकल्ट वाटायला लागलं म्हणजे असं समजू नका की ते तुमच्यासाठी नाहीये, एवढं सोपं पण नाहीये. ठीक आहे, लक्षात ठेवा कॉम्पिटिशन आहे, कॉम्पिटिशन वाढवली आपण चांगली. ठीक आहे, तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. तर ह्या गोष्टी आपण देणार आहोत. इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट प्लस क्वेश्चन्स, डीपीपी प्लस सोल्युशन, टेस्ट सिरीज प्लस रेकॉर्डेड. बऱ्याच लोकांचं असं म्हणतं की प्रिंटेड नोट्स तुम्ही देणार का. 2000 कॉस्ट मध्ये प्रिंटेड नोट्स देणार नाही तुम्हाला. तुम्हाला हँड रिटन ज्या नोट्स असतात त्या भेटतील का सर. आमच्याकडे काही नोट्स आहेत IIT जॅम, नेट, गेट, UPSCच्या. त्या नोट्स आम्ही तुम्हाला शेअर करू शकतो. त्यातनं तुम्हाला सिलेबस नुसार तुम्ही अभ्यास करावा लागेल. कोणाकडेही अशा प्रॉपर नोट्स नाहीये. तुम्हाला जे कोणी सांगतंय की प्रॉपर नोट्स वगैरे वगैरे, तर प्रॉपर नोट्स वगैरे कोणाकडे नाहीयेत, लक्षात ठेवा. ठीक आहे,
ते काय आहे की सगळ्यांना काय बिझनेस करायचा, बट बिझनेस जेन्युइनली झाला पाहिजे. ठीक आहे, जस्ट थिंक जे काय असेल ते, जे मला काही बाकीचं बोलायचं नाही आहे, तर तुम्ही जेन्युइन गोष्टी फॉलो करा. असिस्टंट केमिस्ट, ज्युनियर केमिस्ट चा जो कोर्स आहे यात कॉन्सेप्ट प्लस क्वेश्चन एकदम डेडिकेटेडली आपण घेऊयात. किती किती लेक्चर्स होत जातील सर? टार्गेट आहे माझं 50 ते 60 दिवसात कंप्लीट करायचं. ठीक आहे, 50 ते 60 दिवसात कंप्लीट करायचं टार्गेट आहे. 50 to 60 डेज मध्ये मी कंप्लीट करून टाकेल असं माझं टार्गेट आहे. केमिकल बॉन्डिंग आहे तर सिलेबस मध्ये फक्त काय लिहिलेलं आहे? मॉलिक्युलर स्ट्रक्चर, शेप ऑफ मॉलिक्युल्स, तेवढंच डिस्कस करणार आहे आपण. ठीक आहे, तेवढंच डिस्कस करणार. फिट टू फिट सिलेबस डिस्कस करणार, त्याचं मागचं बी डिस्कस करणार नाही, पुढचं बी डिस्कस करणार नाही. आता तुम्ही करायचं सर आम्हाला डायरेक्ट समजेल का? डायरेक्ट आम्ही तुम्हाला मॅक्सिमम शिकवलेलं तुम्हाला समजेल. ठीक आहे, त्यात काही डाऊट नाहीये, बट थोडे बेसिक्स तुमचे पाहिजे हे मी सांगू शकतो तुम्हाला. थोडे बेसिक तुमचे असलेच पाहिजे. जर तुमचे थोडे बेसिक नसतील तर तुम्ही बिलकुल कोर्स मध्ये जाऊ नका. ठीक आहे, जर तुम्हाला असं वाटतं की ठीक आहे जे होईल ते बघू, करू अभ्यास, करायचा असेल तर तुम्ही कोर्स घेऊ शकता. सर आमचं झिरो पासून, बऱ्याच जणांचा प्रश्न असेल सर आम्ही झिरो पासून सुरू करायचं तर काय करू? तर ज्यांना झिरो पासून सुरू करायचंय त्यांनी आमचा जो लॉंग टर्मचा कोर्स आहे 5000 आणि 4000, 5000 आणि 6000 वाला, 5000 फॉर ज्युनियर केमिस्ट जेसी, ठीक आहे, जेएलसी ज्युनियर लॅब केमिस्ट, आणि 6000 फॉर असिस्टंट लॅब केमिस्ट. एलसी म्हणतात त्याला, लॅब केमिस्ट म्हणायचे आधी, आता असिस्टंट लॅब केमिस्ट म्हणायला लागले. ठीक आहे, तर तो कोर्स तुम्ही फॉलो करा. क्रॅश कोर्स मध्ये तुम्ही येऊ नका. ठीक आहे, दॅट्स क्लिअर. हा कोर्स जर घेतला, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, जर तुम्ही हा कोर्स घेतलात ना ज्युनियर केमिस्टचा, असिस्टंट केमिस्टचा लॉंग टर्म वाला, त्याचे 8 मंथ्स व्हॅलिडिटी आहे, त्यासोबत तुम्हाला क्रॅश कोर्स पण भेटेल. बरेच लोक विचारतील क्रॅश कोर्स सोबत हा कोर्स भेटेल का सर? तर क्रॅश कोर्स सोबत तो कोर्स नाही भेटणार. क्रॅश कोर्स सोबत फक्त क्रॅश कोर्स भेटेल. ठीक आहे, फक्त क्रॅश कोर्स भेटेल आणि ह्या गोष्टी तुम्हाला भेटतील. ओके, दॅट्स ऑल. थँक्यू सो मच फ्रॉम माय साइड. काहीही क्वेरी असली तर तुम्ही आमच्या नंबरवर कॉल करू शकता 9354. या व्यतिरिक्त बाकी असं करू नका की फक्त डायरेक्ट कॉल करा आणि सगळे प्रश्न विचारा, असं नका करू. लेक्चर बघा, व्हिडिओ बघा, त्यानंतर कॉल करा. 9677 नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे. ठीक आहे, 935460 9677 वर तुम्हाला कॉल करायचा आहे. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.